नमस्कार. आपण ज्या जगात राहतो, ज्या गाड्या चालवतो, जे फोन वापरतो, या सगळ्याचा पाया काय आहे याचा कधी विचार केलाय का? बरं, याचं उत्तर आपल्या पायाखालीच आहे, खनिज. आज आपण आपल्या प्रगतीच्या या अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल म्हणजेच खनिजांबद्दल बोलणार आहोत. तर खनिज म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही पृथ्वीच्या पोटातून मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. हे असे रासायनिक पदार्थ आहेत जे लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून तयार होतात आणि आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. खरं तर ही खनिज केवळ दगड किंवा माती नाहीत, ही मानवाच्या औद्योगिक विकासाचा आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा अक्षरशः कणा आहेत. आपण वापरत असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तूमागे कुठेतरी खनिजांचा सहभाग असतोच. पण मग ही सगळी खनिज एकाच प्रकारची असतात का? अर्थातच नाही. चला तर मग त्यांच्या गुणधर्मांनुसार त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे जरा सोप्या पद्धतीने समजून घेऊया. खनिजांची विभागणी मुख्यत्वे दोन मोठ्या गटांमध्ये होते. पहिला गट म्हणजे धातुयुक्त खनिजे, ज्यातून आपल्याला लोखंड, तांब्यासारखे मौल्यवान धातू मिळतात. आणि दुसरा गट म्हणजे अधातुयुक्त, ज्यात कोळसा आणि चुनखडी यांसारख्या गोष्टी येतात. आणि हाच फरक त्यांच्या वापराची दिशा ठरवतो. आता धातुयुक्त खनिजामध्येही दोन प्रकार आहेत. पहिला लोहयुक्त, म्हणजे ज्यात लोखंड आणि मँगनीज येतात, जे पोलाद उद्योगासारख्या मोठ्या उद्योगांचा पाया आहेत. आणि दुसरा लोहरहित, ज्यात तांबे, बॉक्साईट यांसारखे हलके आणि गंजरोधक धातू येतात, जे इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात. धातूंइतकीच महत्त्वाची आहेत अधातुयुक्त खनिज. यात एका बाजूला कोळसा आणि खनिज तेलासारखी इंधन खनिजे आहेत, जी आपली ऊर्जेची भूक भागवतात. तर दुसऱ्या बाजूला अभ्रक, चुनखडी यांसारखी खनिजे आहेत, जी आपल्या घरांपासून ते आपण वापरत असलेल्या अनेक वस्तूंना आकार देतात. भारतात कोळशाचं वितरण किती असमान आहे हे या आकडेवारीवरून लगेच लक्षात येतं. देशातील तब्बल 97% कोळसा साठा हा फक्त झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकवटलेला आहे. विशेषतः दामोदर आणि महानदीच्या खोऱ्यात, जिथे आपल्या देशाची ऊर्जा निर्माण होते. कोळशाप्रमाणेच खनिज तेलही खूप महत्त्वाचं आहे. हे विविध हायड्रोकार्बनचं एक मिश्रण आहे आणि याच्या शुद्धीकरणातूनच आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसारखी उत्पादनं मिळतात. भारतात गुजरात, मुंबई हाय आणि आसाममध्ये याचे प्रमुख साठे आहेत. आपण या खनिजांचे फायदे तर पाहिले, पण एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. ही संसाधने आपल्याकडे कायमस्वरूपी टिकतील का? चला आता या अमूल्य संसाधनांची दुसरी बाजू पाहूया. यावर अवलंबून राहण्याची आपण नेमकी काय किंमत मोजत आहोत आणि त्याचे काय परिणाम होत आहेत? ही आकडेवारी खरंच आपल्याला विचार करायला लावणारी आहे. ज्या प्रचंड वेगाने आपण खनिजांचा वापर करत आहोत, ते पाहता अनेक महत्त्वाची खनिज पुढच्या 50 ते 100 वर्षात आपल्या हातातून निसटून जाऊ शकतात. तर इथला कळीचा मुद्दा हा आहे की ही संसाधने अपुनर्नवीनीकरणीय आहेत. म्हणजे एकदा वापरल्यावर ती पुन्हा निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. आणि आपला वापर इतका प्रचंड आहे की आपण एका मोठ्या संकटाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. खाणकामाचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा एका साखळीसारखा आहे. सुरुवात होते जंगलतोडीने आणि जमिनीच्या धुपीने. त्यानंतर खाणीतील घातक रसायनं पाणी आणि हवेत मिसळतात आणि या साखळीचा शेवट होतो तिथल्या संपूर्ण जैवविविधतेच्या नाशाने. मग यावर काही उपाय आहे का? यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे? नक्कीच आहे. चला या संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गांवर एक नजर टाकूया. पहिला आणि सर्वात मोठा उपाय आहे पारंपरिक प्रदूषणकारी इंधनावरील अवलंबित्व कमी करणे. जीवाश्म इंधनाच्या जागी भूऊर्जा आणि बायोगॅस यांसारख्या स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. संवर्धनासाठी आणखी एक शक्तिशाली साधन म्हणजे पुनर्वापर, म्हणजेच रिसायकलिंग. विशेषतः धातूंच्या बाबतीत भंगाराचा पुनर्वापर केल्यास नवीन खाणकामाची गरज लक्षणीयरित्या कमी होते आणि नैसर्गिक साठे वाचतात. विशेषतः लोखंड, स्टील, तांबे आणि ॲल्युमिनियम यांसारख्या धातूंच्या बाबतीत पुनर्वापर हा एक गेम चेंजर ठरू शकतो. विचार करा, प्रत्येक किलो धातू जो आपण पुनर्वापरातून मिळवतो तो थेट नैसर्गिक साठ्यांवरील ताण कमी करतो. या सर्व उपायांना एकत्र आणणारी एकच संकल्पना आहे आणि ती म्हणजे शाश्वत विकास. सोप्या भाषेत सांगायचं तर संसाधनांचा असा वापर करायचा ज्यामुळे आजच्या गरजाही पूर्ण होतील आणि भविष्यही सुरक्षित राहील. शाश्वत विकासासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील, जसं की संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरणे,
ऊर्जा बचत करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढच्या पिढीसाठी ही संसाधने जपण्याची जबाबदारी स्वीकारणे. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो? आपण ह्या ज्ञानाचा वापर करून ह्या मोठ्या आव्हानाला सामोरे कसे जाणार, हाच खरा प्रश्न आहे. आणि हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. या संसाधनांचा विवेकी वापर, पुनर्वापर आणि संवर्धन करणे ही केवळ एक निवड नाही, तर आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. एक गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. ही खनिजं केवळ दगड माती नाहीत, तर आपल्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा मुख्य आधार आहेत. परंतु ही संसाधने मर्यादित आहेत हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच आज आपण जे निर्णय घेऊ आणि जी पावले उचलू त्यावरच आपलं आणि पुढच्या पिढीचं भविष्य अवलंबून आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपण विकासाच्या नावाखाली ही नैसर्गिक संपत्ती ओरबाडून संपवून टाकणार आहोत की पुढच्या पिढीसाठी ती जपून ठेवणार आहोत? निवड आपल्याच हातात आहे.